नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नव्या व्हिडिओमध्ये. तर महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद निवडणूक आली की EVM रणधुमाळी चालू आहे मशीन घोटाळा आणि तुम्ही आपण सगळेच दादांचं जरी प्रत्येक निवडणुकीत दुःखाची छाया महाराष्ट्रातली असली असो ना देशात कुठेही असो काही प्रमाणात थोडासा EVM ची ओरड झालेला तुमच्या कानावर येतेच. निवडणूक आणि त्याला विरोधक त्याचं EVM ला नाव ठेवणार, प्रत्येक महाराष्ट्रात EVM मध्ये घोळ आहे हे म्हणणार. देशात निवडणूक हे सगळं प्रत्येक निवडणुकीत आपण पाहतो. आणि विरोधी पक्षाकडून पण बरेचसे असे विरोधक आहेत, सगळ्यात मोठा मुद्दा विरोधी नेते आहेत, तर ती EVM जसे की आता मध्येच काही दिवसापूर्वी स्वतः सुप्रियाताई सुळे मध्ये त्या बारामतीच्या खासदार आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधातल्या खासदार आहेत त्याही असे म्हणले होते की जर मशनीमध्ये घोळ असता EVM तर मी पाहिजे तीन वेळेस खासदार झाले नसते. एक निवडणुकीमध्ये ऐकतो त्यामुळे मशनीचा घोळ वगैरे काही अधूनमधून काढत जाऊ नका, कारण आपण जिंकलो तर मशनीचा घोळ नाही आणि नाही जिंकलो की मशनीचा घोळ ह्या म्हणण्याला काही अर्थ नाही. आणि आता तर आम्ही निवडून आलो. तीच गोष्ट त्याच्यातच आपण डबल 2-3 महिन्याखालीच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे धाराशिवचे खासदार काँग्रेसच्या ओमराजे निंबाळकर खासदार आहेत बारामती यांनी पण म्हणले आणि त्या विरोधी पक्ष हे पण सत्ताधारी भाजपच्या विरोधात त्यांचं पण तेच वक्तव्य आहे. त्यांनी असं केलं होतं की टीव्हीवर आपण पाहतोय घोळ असतात की 2 दिवसापूर्वीच्या एका निवडणुकी जिल्हा परिषदच्या सध्या निवडणुका चालू आहेत त्या निवडणुकीमध्ये बंद करा निवडणुकीच्या प्रचार सभेमध्ये वक्तव्य ओमराजे निंबाळकर त्याच्या आधी नगरपालिकेच्या ज्या निवडणुका होत्या त्यावेळेस ही शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर धाराशिव बाळासाहेब ठाकरे या यांनी हे स्टेटमेंट केलं की बाबा विरोधी पक्षाचे खासदार आहेत. नरेंद्र मोदी आपण यांना पाहिलेलं की महाराष्ट्रात विरोधी पक्षाला सगळ्यात जास्त महत्वाची आणि निवडणूक कुठली तर ती लोकसभेची. आणि आता ह्या जिल्हा लोकसभेला जर घोळ केला असता एका प्रचार सभेत तर मी स्वतः खासदार झालो नसतो. ओमराजे निंबाळकर डबल यांनी मागच्या 2 दिवसापूर्वी स्टेटमेंट केलं वक्तव्य केलेलं आहे किंवा EVM मध्ये जर घोळ असला तर पुढचे घोळ प्रेक्षक कार्यकर्ते आता त्यांना उद्देश म्हणलं की EVM मध्ये ओरड आता इथून पुढे करू नका. त्यांनी स्वतःच कार्यकर्त्याला उद्देशून घोळ असता तर ओमराजे खासदार झाला असता, ओमराजे खासदार झाला नसता. कारण नरेंद्र मोदींना लोकसभा ही कारण त्यांनी ते स्वतःला निवडणुकी सगळ्यात महत्त्वाचे हे वक्तव्य केलेलं आहे. तिथं घोळ केला त्यांचं असं म्हणणं की बाबा जर एवढ्या मोठ्या 3.5 लाखाच्या तर लोकसभेला निवडून आलेली आहेत. 6 जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या ग्रामपंचायती आलो असतो का थोडीच केला असता पुढच्या असं कार्यकर्त्याला उद्देशून म्हणलं प्रत्येक वेळेस EVM ला नाव सोडून द्या. याच्यामुळे आता एकदा काहीतरी सतर्क राहणं गरजेचा विषय संपवला पाहिजे सरकारने. आपण फॉलो केले पाहिजे कार्यकर्त्यांच्या त्या निवडणुकीच्या वेळेस की ह्याला विरोध करायचा नाही, EVM मध्ये नाही ठरवलं पाहिजे. जर त्याच्यात घोळ असला तर एकदाचा विषय अडकला पाहिजे. प्रत्येक निवडणूक धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचं EVM मध्ये फेरफार बऱ्याचशे असं सत्ताधारी पक्षातल्या नेत्यांकडून आणि त्याच्यातच समर्थन मिळाले की काही लोकांचं बरोबर विधान नेत्या लोकांचं असं स्टेटमेंट येतंय आणि एकदाचा EVMचा सोक्षमोक्ष लागला पाहिजे नाही जेणेकरून जनतेच्या मनात संभ्रम राहणार नाही. ती कोर्टानं माझं खरं कोणाचं खोटं काही कळायला काय होताना दिसत नाही. प्रत्येक निवडणुकीत EVM घोळ नाही तर विषय अशा निवडणुका तुमचं काय लढवावेत एवढीच कळवा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद.